आता पेट्रोल टाकू आपण आणि त्याच्यानंतर प्रवासाला सुरुवात करू. बरं बाबू, हे धूळ आहे का? धूळ, किती धूळ आहे बघा. धुळीची चिकन माती झाली. रस्त्यामध्ये येत होतो, एक नंबर फ्लावर दिसलंय, तुम्हाला आता दाखवतो मी. इथूनच येत होतो आणि इथून दिसलंय मला. हे बघा ते फ्लावर, आणि कोणता आहे काय माहिती, एकदम भारी वाटतंय. हे पानं कलरचे आहेत वाटतं. किती छान आहेत बघा. तुम्हाला माहीत असतील तर कमेंट्समध्ये सांगा हे कोणतं झाड आहे. आणि ह्या फांद्या त्याच्या. तर व्हिडिओची सुरुवात इथूनच करू आपण. आणि गुड आफ्टरनून मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आणि आता आपण जाऊ इनामबारीला जाऊ आणि तिथे धरणं बघायचे आहेत. तर आपण मध्ये मध्ये जे मुवमेंट्स आहेत ते पण कॅप्चर करू. तर जाऊया तिथे, चला मित्रांनो. ज्या ठिकाणी आपण जातो तिथूनच हा पाणी येते, त्या धरणातून पाणी येते हे. आणि इकडे पण सर्वीकडे हिरवंगार आहे आणि आंबे पण लावलेत. या घनदाट ऊसामध्येच बिबट्या राहत असतील. पाण्याची सुविधा आहे म्हणून हिरवगार आहे इथं. इनामबारी इथून 3 किलोमीटर असेल. आणि आता आंब्याचं सीझन पण आहे. मोर आले बघा आंब्यांना. या रोडला टनटून खूप आहे. पुढे इनामबारी आहे, मला दिसत नसेल. हे वीटभट्टीसाठी गेल्यावर हे वीटभट्टी. हेच इनामबारी गाव आहे आणि ही शाळा आहे आणि त्या साईडनी हॉस्टेल पण आहे मुलींचं. आणि आता पोरांना काहीतरी खायला घेऊ आपण. व्हील्स आहे, पंजाबी तडका आहे, भरपूर काही खाण्यासाठी. आणि खायला घेतलं आहे त्यांना. तर कुरकुरी घेतले. घरी आलो आहे पण कडे लावून कुठेतरी गेलेत. आणि आंब्यांना मोहर बघा किती आहेत. तर आता आपण डायरेक्ट धरणावरच जाऊ, तिथेच भेटू आपण. फायनली आपण या
धरणाच्या इथं पोचलो आहे आणि तुम्हाला पण दाखव. 3, 2, 1. खूपच पाणी आहे आणि भरपूरच मोठे आहे. माझ्या पाठीमागं पोरं मासे पकडत आहे आणि तिथं पण आपण जाऊ. तुम्हाला दिसत आहे का ते मासे पकडताय का काय करताय, पण आपण तिथं जाऊन बघू. आणि मित्रांनो, इथे 2 धरणं आहेत. मॅपमध्ये तुम्ही पाहू शकता. हा 1 नंबरचा आहे सुरुवातीचा आणि त्या साईडचा आहे 2 नंबरचा. तर भरपूर पाणी आहे या भागामध्ये. शेती पण खूप केली जाते आणि सर्वीकडे मग पाण्यामुळे सर्वीकडे हिरवगार असते, शेती पण केली जाते. आणि रस्ता करत जाऊ. काय मासे पकडताय? हातपाय धुवते का काय? पाय घसायला आलंस? तर आलो इथं आणि हे खेड्यावरचं बीच आहे. खेड्यावरचा समुद्र सांगता येईल याला. हे लॉजिक माझं आहे. मोटरवरच्या वर राहण्यासाठी हे तिपडं ठेवलेत, जेणेकरून ते तरंगतील आणि पाणी फ्लो होईल. नाही तर खाली राहिली तर पूर्ण हे होऊन जाईल, माती वगैरे जाईल. आणि मोटर पण समजते आपल्याला कुठे आहे कुठं नाही. एकच नंबर वाटतंय. आणि याच्यानंतर मी तुम्हाला दुसरं पण धरण दाखवणार आहे. मॅपमध्ये बघितलं असेल तुम्ही. आणि अगदी जवळ सावळघाट पण आहे. वरती वाहनं दिसत असेल तुम्हाला. हा सावळघाट आहे आणि या सावळघाटाच्याच लागून इनामबारी धरण आहे. आणि धूळ पण किती उडते बघा तुम्ही. ही धूळ बघा किती उडते. इथूनच पाटाला पाणी सोडले जातं. इथे ती व्हील असते, ती व्हील फिरवल्यावर पलीकडनं पाणी वाहत जाते. हे इथून मधून वाहतं ते पाणी. आणि या साईडनं पाट दिसेल तुम्हाला. पाण्याचा आवाज येतो का नाही तुम्हाला, पण इथं पाट आहे. या पाटालाच पाणी जातं आणि शेतकऱ्यांना पुरवलं जातं पाणी. आणि तुम्हाला ती सुरुवातीला मी नदी दाखवली, ते नदीचं पाणी पण इथूनच येतं आहे. चला आता पुढच्या धरणावर जाऊ आपण. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडतो का नाही, पण तुम्हाला नेहमी मनोरंजन आणि वेगवेगळं दाखवत राहील. असंच आपले व्हिडिओ बघत राहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर जाऊया आपण आता दुसऱ्या धरणावरच भेटू आता. फायनली आपण सेकंड धरणावर पोचलो आहे आणि जाऊ आपण तिथे. लघु पाटबंधारे योजना तिथे पोचलो आहे. आणि हे पण किती मोठं आहे बघा तुम्ही. आणि आपण जे धरण बघितलं ते या साईडला होतं, या डोंगराच्या तिथे जवळच. आणि हे सेकंड धरण आहे.
आणि हे पण खूप मोठं आहे आणि हे धरणाच्या जवळ गाव आहे. आणि तुम्हाला पाट दाखवतो आता. हे पाणी वाहते ते बघा, हे पाट आहे. या पाटातून, या धरणातून पाणी सोडलं जातं आणि ह्या पाटाला येतं ते. आणि आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही किती हिरवगार आहे, कारण की हे सर्व पाण्यामुळे झाले. आणि मी तुम्हाला ती आश्रमशाळा दाखवली, तिथं शाळा पण होती ती बघा. ही आणि पाणी सोडताय तिथं आलोय आपण. हे पत्र्याचं आहे पूर्ण, लोखंड पत्र्याने सांगता येणार. तिथं बघू शकला नाही तुम्ही, तर इथं बघा तुम्ही, हे फिरवल्यावर पाटाला पाणी येतं. आणि पाण्याचा पण आवाज येतोय. वाव, किती छान वाटते बघा. आता तुम्हाला दाखवतो मी पाणी कुठून येत आहे. इथं पाट आहे, हे पाटाच्याच इथून पाणी येत आहे, ते दाखवतो मी तुम्हाला. खाली उतरायला पायऱ्यांची सोय भारी केली आहे. इथूनच आवाज येतोय. हे बघा मित्रांनो, इथून येते पाणी, ते हे धरण आहे. आणि खाली जाऊ आता आपण. ते पाटाला पाणी इथून सोडलं जातं, ते धरणातून येते हे पाणी. आणि मासे पण आहेत बघा, हे मासे आहेत. आणि हा पाट आहे, या पाटाला पाणी सोडलं जातं. आणि छोटासा वॉटरफॉल पाहायला भेटेल. व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं खास वाटलं नसेल, आहे कॉमन आहे ते बंधारे आणि धरणं. पण अशा ठिकाणी जाऊन भारी वाटतं आहे, त्याच्यामुळे एकदा तरी जा तुम्ही. आणि संध्याकाळी भारी वाटतं. संध्याकाळी आता ऊन आहे, त्याच्यामुळं गरम होतं आहे खूप. आणि कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाईन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.